या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडून सन 2021 व 24 या कालावधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्या निषेधार्थ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना सन 2021 व 24 या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपये दुसरीकडे वळवणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेतून सन 2021 व 24 या कालावधीमध्ये प्रशासकीय मंजुरा घेऊन कोट्यावधी रुपयाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना, महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा विकास, विशेष तरतूद योजना, अल्पसंख्याक बहुनागरिक क्षेत्रातील विकास कार्यक्रम योजना, विशेष अर्थसहाय्य योजना, नागरी वस्ती सुधारणा योजना, समाज कल्याण कार्यालय यांच्या सन 2021 ते 24 या कालावधी योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयाचे झालेल्या कामाची पाहणी करून अदा केलेले बिल वसूल करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे व नव्याने काम चालू करण्यात यावे। मुकुंदनगर मधील सार्वजनिक शौचालय 8,41,818 रुपयाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व पूर्ण बिल वसूल करून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे। वरील सर्व योजना अंतर्गत सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडून कोट्यावधी रुपयाचे चालू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कामाची पाहणी करून बिल अदा करण्यात आलेल्या मक्तेदाराचे बिल वसूल करून मक्तेदाराला कायमचा ब्लॅकलिस्ट करण्यात यावे व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे। वरील सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण माघार घेतला जाणार नाही असा इशारा आरपी दयावंत संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सब डिव्हिजन विभाग व सोलापूर महानगरपालिका या प्रशासनाकडून 21 व 24 या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे दलित वस्तीचे निधी होते ते प्रथमतः सर्वही दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत आणि बोगस बिल 21 आणि 22 मधले हे पूर्णतः महापालिका प्रशासनाने काढलेलं आहे। या ठेकेदारांना अधिकाऱ्यांशी संगनमत अधिकाऱ्यांना इंजिनियरची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असे यांचं पूर्णतः हा रॅकेटच या प्रशासनामध्ये चालू झालेला आहे। त्याच पद्धतीने 21 व 24 या कालावधीमधील जे पहिले 21 आणि 22 मधले 33,66,00,000 रुपये जे होते ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्व कामं दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत व त्याच पद्धतीने मूलभूत सुविधा नगरोत्थान दलित वस्ती सुधारणा योजना व महापालिकेचे कमीत कमी 12 ते 13 जे योजना आहेत हे पूर्ण योजना हे दुसरीकडे वळवण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलेलं आहे। त्याच पद्धतीने एका कामाचे 2-2 निविदा या महापालिका प्रशासनाने काढून बोगस बिल करण्याचं काम या ठिकाणी महापालिका प्रशासनाने केलं आहे। त्याच पद्धतीने 21-22 मधले तर ते कामं बघितले व 22 आणि 23 मधले जे कामं आहेत ते अद्यापही संपत नाहीत। जे परिसरामध्ये 1 ते 26 प्रभागामध्ये जर फिरलं तर पूर्णतः हे काम अजूनही चालू आहेत। त्याच नंतर 23 आणि 24 या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने 11 कोटी रुपये 1 कोटी रुपये 8 कोटी रुपये 1.5 कोटी रुपये 23 कोटी रुपये 60 लाख 66 लाख असं म्हणजे जेणेकरून 2 कोटी रुपयाच्या वरी प्रशासकीय मंजुरी या कालखंडामध्ये 23 आणि 24 मध्ये घेण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सब डिव्हिजन विभागाकडून 1.5 कोटी 1.25 कोटी व अजून एक 2.5 कोटी रुपये म्हणजे असं प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन कामं प्रशासनाकडून पूर्ण प्रभागामध्ये चालू आहेत। त्याच पद्धतीने या सर्व कामांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे जे दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्यात जे आलेले आहेत ते त्यांच्यावर ज्या अधिकारी आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। जे बोगस बिलं काढण्यात आलेले आहेत त्याची संबंधित त्याची पाहणी करून त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कामं झालेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे जे कामं झालेले आहेत तर त्याची पाहणी करावी आणि जे संबंधित आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जे ठेकेदारांना जे बिलं देण्यात आले ते बिलं पूर्णतः वसूल करून नव्याने काम चालू करण्यात यावं। जे मुकुंदनगरमधलं सार्वजनिक शौचालयामध्ये 8,41,000 रुपये मंजूर असताना त्या ठिकाणी 20,000 रुपयाचंही काम झालेलं नाही। ते ही काम पूर्णतः ठेकेदाराकडनं बिल वसूल करून
नव्याने त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावं. हे आमच्या सर्व मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हे आमचं जोपर्यंत आमचं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं अवमूर्ण उपोषण हे चालूच राहील असं मी प्रशासनाला इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.